आखाती देशात युद्ध सुरू झाल्यामुळे गॅसचा तुटवडा जाणवत आहे, त्याचबरोबर इंधनाचा तुटवडाही जाणवत असल्यामुळे आपण पाहू शकता सांगलीमध्ये सध्या इलेक्ट्रिक शेगडीला मोठी मागणी आहे. आपण सध्या सांगली कोल्हापूर रोडवर असणाऱ्या किचन स्टुडिओमध्ये आहोत. या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीचं होलसेल दुकान आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रिक शेगडीला प्रचंड अशी मागणी आहे. आपल्यासोबत आपण पाहू शकता हे किचन स्टुडिओ म्हणून जे होलसेल दुकान आहे, या ठिकाणी सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक साहित्य या ठिकाणी मिळतं. आपल्याबरोबर महेश तातुगडे आहेत, या दुकानाचे मालक आहेत. मला सांगा, काय आत्ता सध्याची अपडेट आहे, इलेक्ट्रिक शेगडीला काय मागणी आहे? इलेक्ट्रिक शेगडींना भूतो न भविष्य असं आम्हाला आता प्रतिसाद मिळतो आहे. प्रचंड प्रमाणात मागणी आहे. मागणीच्या प्रमाणात तुटवडा म्हणजे आम्हाला असं की जो सप्लाय आहे त्याचा तुटवडा खूप जास्ती आहे. तर आम्ही जसं जसं अवेलेबल होतो आहे त्याप्रमाणे आम्ही त्या कस्टमरना सप्लाय करायचा प्रयत्न करतो आहे. आता सध्या काय अपडेट आहेत? आता ट्रेंडिंगमध्ये जो पहिला चालायचा तो इंडक्शन बेस, म्हणजे असं इंडक्शन असायचं तर त्यांना प्रत्येकी फक्त स्टीलची भांडी चालायची. आता जो नवीन ट्रेंड चालू आहे तो इन्फ्रा कुकरमध्ये चालू आहे. ते इलेक्ट्रिक शेगडीमध्ये हा सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन आहे. ह्यात तुम्ही सगळ्या प्रकारची भांडी, सगळ्या प्रकारचे तुम्ही वापर करू शकता. रोटी वगैरे शेकू शकताय. शेगडीला आपलं जे गॅसची शेगडी आहे त्याला परफेक्ट पर्याय म्हणून हा इन्फ्रा शेगडी आता जास्ती रनिंग आहे. मग त्याच्या खालोखाल इंडक्शन आहेत, बार्बिक्यूज आहेत, एअर फ्रायर आहेत. हे सगळ्या कॉन्सेप्ट आता चालल्या. इलेक्ट्रिक वस्तूंना सगळ्यात जास्ती डिमांड ह्या 4-5 दिवसामध्ये आम्हाला जाणवते सगळ्यात जास्ती. आता या गॅसच्या टंचाईमुळं सध्या तुमच्या दुकानात जो माल शिल्लक होता किंवा नवीन तुम्ही गुढीपाडव्यासाठी त्या मालाची काय परिस्थिती आहे? आम्ही साधारण दसरा दिवाळीच्या आसपास एवढा धंदा करतो. तो आम्ही 1-2 दिवसात हा केला आहे. जो पाडव्याला अगोदर प्रोक्री म्हणून आम्ही पहिला माल घेतला होता पाडव्यासाठी, तो सुद्धा आमचा विकून झाला आहे. आणि आत्ता नवीन आम्ही कंपन्यांना माल मागतो तर कंपन्यांच्याकडे एकदम शॉर्ट सप्लाय आहे. तर जसं जसं आम्ही ॲज पर ऑर्डर आम्ही त्यांना बुकिंग घ्यायला चालू केलं आहे. कारण मालाची खूप कमतरता आहे आता इलेक्ट्रिक शेगड्यांची सुद्धा. मार्केटमध्ये आता बऱ्यापैकी इलेक्ट्रिक शेगड्या सगळ्याच कंपन्यांच्या बऱ्यापैकी म्हणजे कमीच झाल्यात, नाही जात त्यांच्याकडे स्टॉकला. मग आता सध्या जर मागणी वाढते, जी वाढती मागणी आहे, या संदर्भात काय बुकिंग चालू आहे का काय? आत्ता आम्ही प्री बुकिंग घ्यायला चालू केलं. ज्या ज्या कंपन्यांचा आम्हाला शाश्वती दिलं की ते सप्लाय करू शकतात अशा कंपन्यांचं ब्रँडचे आम्ही आत्ता प्री बुकिंग चालू केलं. म्हणजे जसं जसं त्यांना सप्लाय येईल तसं आम्ही त्या कस्टमरना प्रोव्हाइड करतो आहे. एक 3-4 दिवसात आम्हाला अजून थोडा नवीन लॉट येतो आहे, त्यातला आम्ही सप्लाय कस्टमरना करणार आहे. आपण पाहू शकता, मी कॅमेरामॅनला सांगेन हे जरा दाखवायला की अशा जलद गतीने या ठिकाणी पाणी गरम व्हावं लागले. आपण पाहू शकता इलेक्ट्रिक शेगडीवर गॅसवर जेवढं स्वयंपाक होतो आहे त्याच्या कित्येक पटीने जास्त पटीने या ठिकाणी आपण इलेक्ट्रिक शेगडीवर पाहू शकता. मला जरा माहिती सांगा, या कशा पद्धतीने या शेगड्यांची माहिती द्या. आता ही जी शेगडी आहे ह्यात तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट करता येतात. स्टीम असेल, हिटिंग असेल, बार्बिक्यूसारखा सुद्धा तुम्हाला प्रकार याच्यामध्ये करता येतो. म्हणजे इंडक्शनवर तुम्ही भाकरी डायरेक्ट भाजू शकत नाही किंवा चपाती भाजू शकत नाही. ह्याच्यावर तुम्ही डायरेक्ट भाकरी किंवा चपाती भाजू शकता. याला वॉर्म करता येतं, हॉटप्लेटसारखा वापर करता येतो. ऑइल तुम्हाला गरम करायचं किंवा ऑइल तुम्हाला ऑइलमध्ये जे काय फ्राय करायचं ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता. ही एक प्लेट एक्स्ट्रा तुम्ही टाकली की याला तुम्ही बार्बिक्यूसारखं कन्सेप्ट करू शकता. म्हणजे भरीत असेल, रेग्युलर तुम्ही सगळ्या जे आयटम्स असतील तुम्ही याच्यामध्ये करू शकता. पापड असेल, म्हणजे वांगी वगैरे तुम्हाला म्हणजे भरताची वांगी जे भाजतात तुम्ही किंवा रेग्युलर फुलके तुम्हाला करायचे आहेत, डायरेक्ट तुम्ही याच्यावरती शेकू शकता. काय किंमत आहे याची MRP 4,475 आहे. साधारण आम्ही हे 4,000च्या आसपास विकतो आहे. सुरुवातीला आम्ही हे 3500-3800 होतं, कारण आता कंपन्यांच्या सुद्धा प्राइसिंग वाढत चालत एकदम मागणी वाढल्यामुळं. त्याप्रमाणे मी आता हे साधारण 350 ते 4,000च्या आसपास ह्याला विकतो. यामुळं या शेगड्यांच्यामुळं गॅस घरातील जे इलेक्ट्रिक बिल असतं त्याच्यावर काय परिणाम होतो आहे? नाही, हे 2200 वॅटचं आहे. हे साधारण तुम्ही जर गॅसला कम्पॅरिझन केलं तर गॅससारखंच हा इफेक्टिव्ह आहे. फक्त लोकांना आजपर्यंत एवढा अवेअरनेस होत नव्हता, कारण लोकांना आता ही काळाची गरज आहे. लोक ह्याच्याकडे आता पूर्णपणे बोलतील असं मला वाटतं. आणि ह्या कोणकोणत्या प्रकारच्या ही इलेक्ट्रिक शेगडी विथ गॅस शेगडी आहे. ही पूर्णपणे इलेक्ट्रिक बार्बिक्यूमध्ये मोडतं. हे त्याच्या पुढचं इंडक्शन, हे सुद्धा इंडक्शनच आहे. हा एअर फ्रायर आला इलेक्ट्रिकवाला, हा नवीन एअर फ्रायर कन्सेप्ट आहे. हा सुद्धा एअर फ्रायरमध्येच मोडतो आहे. हा एअर फ्रायर विथ OTG आहे. ही जी आमची सगळी रेंज आहे ही सगळी इलेक्ट्रिकवालीच आहे. याच्यामध्ये सगळे तुमचे ओव्हन, मायक्रोवेव्हस हे सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. साधारणतः काय किमती असतील या सर्व साहित्यांच्या अंदाजे? म्हणजे सर्वसामान्य जनतेला परवडतील का? हो, नक्कीच परवडतील. साधारण तुम्ही जर इंडक्शन बघायला गेला तर 2200 पासून इंडक्शनची रेंज चालू होते. आणि इन्फ्रावाले आहेत, जर चांगल्यातल्या चांगला इन्फ्रा तुम्ही घ्यायला गेला तर 3,500-3,000च्या आसपास तुम्हाला इन्फ्रा रेंज चालू होते. तुम्ही ब्रँड जसं जसं बदलता त्याप्रमाणे क्वालिटी त्यांची बदलत राहते आणि त्याप्रमाणे त्यांचे प्राइसिंग थोडेसे चेंज होतात. कारण साधारण 3,000-3,500च्या पासून तुम्हाला इलेक्ट्रिक शेगडी ही मिळते. इंडक्शन साधारण 2200 ते 2500 पासून इंडक्शन हे चालू राहतं. नक्कीच आपण पाहू शकता, सर्वसामान्य परवडतील असे दर आहेत या इलेक्ट्रिक शेगडीचे. त्यामुळेच या ठिकाणी सर्वसामान्य असतील, गरीब असेल किंवा श्रीमंत असेल, या सर्वांचाच ओढा या इलेक्ट्रिक शेगडीकडे आता वाढत आहे. गॅसचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या ठिकाणी ओढा वाढत असला तरी काळाची गरज म्हणून याकडे आता पाहिलं जातं आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर असल्यामुळे या ठिकाणी
3-4 दिवस गेली या दुकानामध्ये जे काही स्टॉक शिल्लक होते ते संपूर्ण संपलेलं आहे. गुढीपाडव्यासाठी आणलेल्या नवीन मशनी ज्या आणल्या होत्या इलेक्ट्रिक शेगड्या त्यासुद्धा सगळ्या संपलेल्या आहेत आणि आता सध्या या दुकानामध्ये बुकिंग सुरू आहे. त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या 4 दिवसामध्ये आणि पाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी अजून माल येणार आहे की नाही याची शाश्वती त्यांना नाही आहे. त्यामुळं फ्रीमध्ये बुकिंग सध्या सुरू आहे. जसं माल येतो आहे तसं ग्राहकांना दिला जात आहे माल. त्याचबरोबर बुकिंग इतकं वाढलेलं आहे की लोकांना आता याकडेच कल जास्त दिसत असल्याचं जाणवत आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.